कन्नड तालुक्यातील पिशोर आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नद्या तसेच नाले हे दुथडी भरून वाहू लागले आहेत। तसेच पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहेत। तर अंजना पळशी प्रकल्प पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे नदी काठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय। पिशोर परिसरामध्ये सुमारे सकाळी 5 वाजेपासून संततधार पावसाला सुरुवात झाली। पिशोर येथे कवड्या नाल्याला पूर आल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले। त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा लागला। तसेच खडकी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने मोहंद्री माळेगाव ध यांचा पिशोरशी काही वेळ संपर्क तुटला। या रस्त्यावर नाल्याचा प्रवाह बदलल्याने रस्त्याला भगदाडे पडून रस्ता खचला आहे। तर तपोवन, निंभोरा, वासडी, हस्ता, मोहगाव या क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडल्याने अंजना नदीला मोठा पूर आला आहे। यामुळे हस्ता, देवपूळ, मेहगाव, पळशी या गावांचा संपर्क तुटला। तर पिशोर येथे भारंबा तांडा, कोळंबी, जैतखेडा, बाजार सावंगी हा रस्ता पिशोर येथील पुलाचे काम अर्धवट असल्याने बंद झाला। नादरपूर, सारोळा, नाचनवेल या ठिकाणी अंजना नदीस मोठ्या प्रमाणात पूर आला होता। तसेच पिशोर येथील अंजना पळशी प्रकल्पात पाणलोट क्षेत्रात आवक मोठ्या प्रमाणात होत असून कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असल्याने सांडव्याद्वारे नदी पात्रात पाण्याची वाढ होऊन पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना आपल्या जीविताची आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याचा सावधानतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला। तर नेवपूर येथील पूर्णा नेवपूर मध्यम प्रकल्प 100% भरला असून सांडव्यातून नदीपात्रामध्ये पाणी येत आहे अशी माहिती समोर आली आहे। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मका, कपाशी, अद्रक इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आलं आहे। हस्ता येथील नदीकाठावरील कब्रस्तानाची भिंत पुरामुळे पडली आहे। तर सातखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळेच्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले। प्रकाश मैंद, MCN न्यूज, पिशोर, कन्नड।